जुळे सोलापुरातील IMS शाळेसमोरील राहत्या घरात मंगळवारी दिनांक 7 रोजी सकाळी 11:30च्या सुमारास एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे। ती तरुणी सोलापुरातील डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 3ऱ्या वर्षात शिकत होती। साक्षी सुरेश मैलापुरे वय 25 असे मयत तरुणीचे नाव आहे। साक्षीचे वडील सुरेश मैलापुरे हे सोलापूर शहरातील महावितरणच्या कवितानगर विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत। सोलापुरात बदली झाल्यावर ते IMS शाळेसमोर राहिला होते। त्यांची मोठी मुलगी पुण्यात मेडिकल शिक्षण घेत आहे। लहान मुलगी, पत्नी आणि सुरेश मैलापुरे हे सोलापुरात राहिला होते। मंगळवारी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले होते। घरात पत्नी व मुलगी दोघी होत्या। मुलीची परीक्षा सुरू असल्याने ती तिच्या खोलीत होती। अभ्यास करत असेल म्हणून तिची आई घरकामात व्यस्त होती। खूप वेळ होऊनही मुलगी खोली बाहेर आलेली नव्हती आणि आतून काहीच आवाज देखील येत नव्हता। तिच्या आईने दरवाजा ठोठावला पण आतून काहीही आवाज आला नाही। तिच्या मोबाईलवर कॉल करूनही ती उचलत नव्हती। त्यावेळी घाबरलेल्या तिच्या आईने नातेवाईकांना व शेजारच्यांना बोलावून घेतले। दरवाजा उघडताच साक्षीने खोलीतील पंख्याच्या हुकाला स्कार्फने गळफास घेतल्याचे दिसले। नातेवाईकांनी तिला गळफासातून सोडवून दुपारी 12:30च्या सुमारास